नमस्कार विघ्नेश निकम. हॅलो 24 तास या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मुलांमध्ये डोकेदुखी या महत्त्वाच्या विषयावर. न्यूरोसर्जन डॉक्टर अनाइटा हेगडे आणि डॉक्टर नरेश बियाणे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. दोन्ही डॉक्टरांचं सुरुवातीला मी स्टुडिओमध्ये स्वागत करतो. तुमचं स्वागत आहे. आणि त्यांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ. डॉक्टर अनाइटा हेगडे या नारायण हेल्थद्वारा संचलित SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. बालरोग न्यूरोलॉजी प्रोग्रामच्या त्या संस्थापक आहेत. राज्यात अनेक ठिकाणी याचे कार्यक्रम असतात. लंडनमधून त्यांनी न्यूरोसायन्समधील फेलोशिप केलेला आहे. तर डॉक्टर नरेश बियाणी हे नवजात मुलांवर डीप ब्रेन स्टिम्युलेशन शस्त्रक्रिया करणारे भारतातील पहिले बाल न्यूरोसर्जन आहेत. ही त्यांची खास ओळख आहे. SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये सिनियर कन्सल्टंट न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत आहेत. आणि जे हॉस्पिटल आहे मुंबईतलं SRCC, इथे बालरोग संदर्भातल्या सगळ्या शस्त्रक्रिया होतात. अद्ययावत असं हॉस्पिटल आहे. एकदम राज्यातील प्रसिद्ध असं हॉस्पिटल. आणि या हॉस्पिटलमधील दोन तज्ज्ञ न्यूरोसर्जन आपल्यासमोर आज स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावर की मुलांमधील डोकेदुखी या विषयावर आपण आता चर्चा करणार आहोत. डॉक्टर अनाइटा, सुरुवातीला मी तुमच्याकडे येतो की असं राहिलं नाही की आता डोकेदुखी म्हटलं तर जे खूप कामाच्या स्ट्रेसमध्ये मोठी माणसं आहेत, प्रौढ माणसं आहेत, त्यांनाच डोकेदुखी होतं, त्यांना डोकेदुखीचा आजार असतो, असं काही राहिलं नाही. मुलांचे देखील डोके दुखते. अगदी शाळेत जाणारा मुलगा पण म्हणतो की आई माझं डोकं दुखतंय. तर ही समस्या मुलांमध्ये किती सामान्य आहे? तो नमस्ते. डोकं दुखायचं प्रॉब्लेम बच्च्यामध्ये खूप कॉमन आहे. लगभग 50% बच्चे बचपनमध्ये कधी ना कधी तिचं डोकं दुखतं. कारण अलग अलग होऊ शकतं आणि सगळं कॉमन कारण अजून आहे मायग्रेन, जे बचपनमध्ये आहे आणि मोठे लोकमध्ये पण आहे. पर काफ़ी कॉमन प्रॉब्लेम आहे आणि कधी कधी आई बाप्पा तिला इम्पॉर्टन्स देत नाही, सोचून की बच्चा आहे, काय सांगतं का डोकं दुखतं, काय सांग, काय मोठं प्रॉब्लेम नाही होऊ शकतं. पर बच्च्यामध्ये खूप कॉमन प्रॉब्लेम आहे की डोकं दुखायचं. सतत टीव्ही बघतोय मुलगा, सतत कॉम्प्युटरवर खेळतो, सतत मोबाईल बघतोय, दुखत असेल त्याचं डोकं, असं कदाचित पालकांना वाटत असेल, पॅरेंट्सला. ते पण आहे. पर कॉमन कॉज 80% डोकं दुखायचं बचपनमध्ये मायग्रेनची प्रॉब्लेम आहे. मायग्रेन काय आहे? मायग्रेन असा प्रॉब्लेम आहे जो दुनियाची 50% लोकला मायग्रेनची प्रॉब्लेम आहे. समजला, मी 10 जण आहे इथे, 5 जणला मायग्रेन आहे, 5ला मायग्रेन नाही. मायग्रेन कसं चालू होतं? कधी लाईटची कारणची, कधी आवाजची कारणची, कधी बदबूची कारणची डोकं दुखायचं चालू होतं. ॲलर्जी हे मुख्य कारण आहे? नाही, ॲलर्जी नाही आहे. तिला लाईटची कारणची, डोळ्याची सामे काही लाईट काही बघत आहे, नंतर प्रखर लाईट्स आला की डोके दुखतं. कधी सनलाईटची आहे, कधी आवाजची कारणची. तो बचपनमध्ये कसं आहे, बसमध्ये बसला बच्चा, खूप आवाज आहे बसमध्ये, प्लेग्राऊंडमध्ये गेलं, ब्रेकच्या टाईममध्ये टेनिस खेळायला गेलं, क्रिकेट खेळायला गेलं, तरी डोकं दुखायचं चालू झालं. मोस्ट लाईकली ते मायग्रेनची कारणचे आहेत. मायग्रेनमध्ये परिवारची पण हिस्ट्री होऊ शकते. युजली आई आणि बाप्पामध्ये कोणाला एक जणला मायग्रेनची प्रॉब्लेम आहे, अनुवंशिक असेल तर. बिलकुल. आणि ते मायग्रेन कसं आहे, जसं आवाज आणि लाईट जास्त झालं डोकं दुखायचं जास्त होतं. आम्ही अंधेरा कमरामध्ये झोपलं थोडा तो डोकं दुखायचं कमी होते. ना हे काही मोठी प्रॉब्लेम नाही आहे, जिंदगीभरची प्रॉब्लेम आहे. तो आमची फोकस आहे की जिंदगीची काही चेंज करू शकतं तो मायग्रेन कमी होणार. पर 10% मध्ये कधी कधी डोकं दुखायचं अलग कारण होऊ शकते. सायनसची इन्फेक्शन झालं इथे आणि इथे, सायनसची इन्फेक्शन झालं तर डोकं दुखायचं आहे. डोळ्याची प्रॉब्लेम, खूप लोक सोचतं की डोळ्याची प्रॉब्लेमची डोकं दुखायचं आहे, पण सचमध्ये 5% कमी डोळ्याचे कारणचे डोकं दुखतं. कधी दुखतं रात्री, दिवसभर पढाई केलं, ऑनलाईन स्टडीज केलं, स्क्रीन टाइम जास्त आहे, तो रात्री हे डोकं इथे भागमध्ये दुखतं जास्त. तो आम्हाला वाटतं की डोकं डोळ्याचे कारणचे आहे, तो ऑफ्थॅल डॉक्टरला जाऊन आम्ही करू शकते. कधी कधी कानात इन्फेक्शन, गळ्यात इन्फेक्शन, सायनसची इन्फेक्शन, तो पण डोकं दुखू शकतं. स्ट्रेसची कारणचे खूप बच्चाला डोकं दुखायचं. आम्हाला वाटतं की स्ट्रेस फक्त मोठे माणसला होते, पण बच्चा पण होऊ शकते. स्ट्रेसची डोकं दुखायचं कसं आहे, जसं आम्ही बांधून ठेवलं ना डोकं, एक पट्टी बांधून ठेवलं तसं वाटतं. आणि लास्टमध्ये खूप चान्सेस कमी आहे की ब्रेनमध्ये प्रेशर जास्त झालं, काही गाठ आहे का, काही चोट लागलं का, काही रक्त गेलं का, तो डोकं दुखायची चान्स होऊ शकतं. डॉक्टर अनाइटा, तुम्ही अगदी मायग्रेनचा उल्लेख केला. मायग्रेन म्हणजे आपण मराठीत त्याला अर्धशिशी म्हणतो. त्याच्यापासून सगळी कारणं तुम्ही सांगितलं की कुठल्या कारणानं डोकेदुखी होऊ शकते. पण मग ही सामान्य मुलं, लहान मुलं याचा वयोगट जो असेल तो आणि प्रौढ ॲडल्ट आपण म्हणू शकतो, तर ह्यांच्यामध्ये विभिन्न कारणं कुठली कुठली डोकेदुखीची?
तो पहिलं चीज लहान मुला तुम्हाला सांगू नाही शकत की काय होते तिला, की तिला डोळ्याचे पहिले काही लाईट वाटतं, काही ऐकायचं कारण जे होते का स्मेल, त्याला माहित नाही कशाला डोकं दुखतं. तो ते हिस्ट्री मिळत नाही आम्हाला की कशाला डोकं दुखायचं चालू झालं. तर ते अडल्टमध्ये आसान आहे. बचपनमध्ये कधी बिना ऑरा, हे आम्ही बोलते ऑरा डोकं दुखायचं, तो बिना ऑराला पण बच्चोमध्ये डोकं दुखायची चान्स आहे. बच्चेमध्ये युजली एकच साईडला होते, मोठे माणसला दोन्ही साईडला होऊ शकतं. थोडा अलग अलग फरक आहे. आणि दवाची फरक आम्ही ट्रीटमेंट करते ना, मोठे माणसची मायग्रेनची दवा अलग आहे आणि बचपनची दवा थोडी अलग आहे. तो एक वेळ आम्हाला वाटतं की मायग्रेन आहे, आम्ही दवा देत नाही जे वेळ आम्हाला वाटलं की रोजची जिंदगीमध्ये काही फरक मतलब काही तकलीफ पडते. शाळेत जात नाही, पढाई करत नाही, दोस्तच्या नीचे खेळायला जात नाही, जेवत नाही बरोबर, दिवसभर सुस्त आहे, काय पण आहे, तो आम्हाला इलाज करायची आणि ते मोठ्या माणसमध्ये थोडा फरक पडते. डॉक्टर अनायता, तुम्ही डोकंदुखीची विविध कारणं सांगितलं. एखाद्या कारणाने एखाद्या मुलाचं डोकं दुखत असेल तर मग पालकांनी त्याला कुठे न्यावं? तपासणीची पहिली स्टेप आपण म्हणू शकतो, ती तपासणी कुठली असेल? तो पहिलं चीज मैं पेरेंट्सला बोलायला आहे की डोकं दुखलं ना बच्चाचं, एक वेळ डॉक्टरला दाखवायची जरुरी आहे. ओके, म्हणजे तपासणीची मेन आवश्यकता आहेच. हो, एक वेळ जाऊन दाखवायचं जरुरी आहे. काय बच्चाचं पण डोकं दुखायचं म्हणजे रोजची जिंदगी पर असर पडला ना, तो तिच्या पढाई पर असर पडला, स्वभाव पर असर पडला, तो एक वेळ डॉक्टरला दाखवायचं. आणि काय मला वाटतं काही जण घरगुती उपचार पण करतात, ते चुकीचं आहे. हो, तो एक वेळ तुम्ही दाखवलं ते सगळं, तो आम्ही पूर्ण टेस्ट करते. ओके, तपास करते. पहिलं आमची हिस्ट्री येते की कशाला आहे, कुठे आहे, कसं चालू होतं, सकाळी होतं का संध्याकाळी, ब्लड प्रेशरची कारणची डोकं पिछेचे होते, सायनसची कारण इथे येते, डोळ्याची कारण इथे आहे, टाईटवाली टेन्शनवाली असं आहे, काही चीजची फायदा आहे, काही चीजची नुकसान होते, ते सगळं आम्ही हिस्ट्री घेतं बरोबर. नंतर आम्हाला माहीत आहे की आम्हाला जास्त तपास करायची जरुरी आहे का नाही. आम्हाला वाटलं की नाही, हे हलका मायग्रेनची प्रॉब्लेम आहे, तो आम्ही जास्त तपास करणार नाही. पण आम्हाला वाटलं की होऊ शकतं का ब्लड प्रेशरची आहे की इन्फेक्शनची कारणची आहे या प्रेशरची असर आहे, तो आम्हाला MRI करायचं, EEG करायचं, जे पण आम्हाला करायचं आहे ते आम्ही टेस्ट करू शकतो. मग डॉक्टर, तपासणीसाठी तो मुलगा आल्यानंतर त्याला MRI किंवा CT स्कॅन करण्याची गरज आहे? नाही, आम्हाला सांगायचं आहे की हर बच्चा ज्याला डोक्याचं दुखायचं, सच बोलू 5% कम MRI या CT स्कॅन करायची जरुरी आहे. कोणाला CT स्कॅन आणि MRI करायचं आहे ते आम्हाला ध्यान ठेवून, ते हिस्ट्री करून मला माहीत होणार की कोण बच्चाला MRIची गरज आहे. जे बच्चाला ते रेड फ्लॅग्स पण आहे, जे आम्ही सांगते की जे बच्चाला झोपून उठलं, झोपमध्ये उठून बोलते की डोकं दुखतं, एकदम भर ऊंगमध्ये उठून तुम्हाला सांगते की डोकं दुखतं, ते सोडायचं नाही, ते इम्पॉर्टंट आहे. सकाळी उठून डोकं दुखतं आणि उलटी वाटतं आणि उलटी करतं, ते सोडायचंही नाही. तुम्हाला वाटलं का पहिलं हलकं होतं आणि कमी होतं, आता जास्त तेज आहे आणि भरून येते, आता रोजची रोज चालू आहे, ते डोकं दुखायचं मला सोडायचं नाही. बच्चाची जिंदगीला बदली करते, स्वभाव बदली झालाय, चिडचिड आहे, सुस्त आहे, दुसरी काही न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम, झटके आला, आकडी आला, बघायला प्रॉब्लेम होते, सुस्त झालं, ते पण काही जास्त झालं, तो आम्हाला ध्यान ठेवून टेस्टिंग करायचं आहे. ते सगळं बच्चाला आम्हाला MRI करायची जरुरी आहे. मॅडम, जर मुलाचं डोकं दुखतंय, त्याच्यामुळे पालक कधी कधी दुर्लक्ष करतात, पण असा कुठले रेड फ्लॅग्स असतील की सावधानतेचा इशारा आहे की ह्याचं डोकं दुखतंय, ही गंभीर बाब आहे, हे कसं लक्षात येईल? तो तेच मी सांगते, जसं सांगितलंय आता, जे झोपमध्ये उठलं ना डोकं दुखायचं, मोस्ट इम्पॉर्टंट कधी सोडायचं आहे. सकाळी उठून उलटी केलं, आकडी डोकं दुखायचं जास्त होतं, मतलब पहिल्या महिन्यामध्ये एक वेळ, नंतर आठवड्यामध्ये एक वेळ, आता रोज येते, आता दिवसभर येते, आता बच्चा रडते डोकं दुखून, मतलब इतकी जास्त झालंय, ते कधी सोडायचं नाही. आणि काही ब्रेनची प्रॉब्लेम म्हणजे चालायला त्रास आहे, बोली कमी झालं, सुस्ती जास्त झालं, झटके झालं, चिडचिड, मतलब बच्चा बदली झालाय, तुम्हाला वाटलं की हे माझा मुलगा नाही आहे, इतकी चिडचिड नाही होतं, त्याच्या स्वभावात खूप बदल झाला, बिलकुल तसं झालं, तो प्लीज फटाफट येऊन दाखवायचं, आम्ही फोटो करून बघणार, MRI करून बघणार. डॉक्टर अनायता, मुलांमध्ये ब्रेन ट्यूमर किती सामान्य आहे? ब्रेन ट्यूमर इथे कॉमन नाही आहे, खूप रेअर आहे. आणि ब्रेन ट्यूमरच्या मध्ये काही सगळं ब्रेन ट्यूमर खराब ट्यूमर नाही आहे,
पर ब्रेन ट्यूमरचे कारण शायद आम्ही डॉक्टर नरेशला पूछणार. बरोबर. डॉक्टर नरेशजी, आता तुम्हाला इतक्या वर्षांचा अनुभव आहे, तुम्ही खूप शस्त्रक्रिया केलेल्या आहेत, म्हणजे खास आपण म्हणू शकतो की भारतात तुमचं म्हणजे नाव आहे अशा वैशिष्ट्यपूर्ण शस्त्रक्रियेसाठी. तर असा इतक्या पेशंट्स हाताळल्यानंतर तुम्हाला असं काय वाटतं की ब्रेन ट्यूमर किती सामान्य आहे? अगर अपन पूरे ब्रेन ट्यूमर्स देखते हैं तो बच्चों में करीब 15% ही ब्रेन ट्यूमर होता है, पर अगर बच्चों के कैंसर्स अगर अपन देखते हैं तो ब्रेन ट्यूमर इज़ द सेकंड मोस्ट कॉमनेस्ट आफ्टर ल्यूकेमिया. तो ब्रेन ट्यूमर इन चिल्ड्रन इज़ क्वाइट कॉमन दैट वी सी. मुलांमध्ये ब्रेन ट्यूमरचे कोणते विविध प्रकार आहेत? अभी अगर अपन ब्रेन ट्यूमर देखते हैं तो ब्रॉडली वी अपन दो तरीके में उसको डिवाइड कर देते हैं. एक होता है कि सादी गांठ यानी बिनाइन ट्यूमर दैट डजंट स्प्रेड आउटसाइड, और दूसरा होता है कि मैलिग्नेंट यानी पसरू सकत, या अपन उसको कैंसर बोलते हैं. 2 साल से नीचे बच्चे जो ज़्यादा होते हैं उसमें मैलिग्नेंट ट्यूमर होने के चांसेस बढ़ जाते हैं. आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे ते सर्व मेलिग्रेंट आहेत? नहीं, अगर अपन बच्चों में पूरा ब्रेन ट्यूमर देखते हैं तो मोर देन 70% आर नॉट मैलिग्नेंट ट्यूमर, बिनाइन ट्यूमर. आपण उपचाराच्या मुद्द्याकडे येऊया. डॉक्टर नरेशजी, म्हणजे ब्रेन ट्यूमर झाल्याचं लक्षात आल्यानंतर उपचाराची पहिली स्टेप काय आहे? एट SRCC, अब हमारे यहाँ पे नारायण चिल्ड्रन हॉस्पिटल में हम क्या करते हैं कि हमारी एक टीम है, जो टीम में न्यूरोसर्जन होते हैं, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट होते हैं और कीमोथेरेपी के स्पेशलिस्ट ऑन्कोलॉजिस्ट होते हैं, और ये तीनों लोग मिल के एक ट्यूमर, हर विभिन्न ब्रेन ट्यूमर्स के अलग अलग ट्रीटमेंट होते हैं, तो एक प्लान बनाया जाता है और वो प्लान के ऊपर फिर एक्शन लिया जाता है. और अगर हेडेक है तो हेडेक के लिए और एक दूसरी टीम है, मैडम बताएंगे. हां, डॉक्टर एनायता, म्हणजे डोकेदुखी गंभीर स्वरूपाची असल्यानंतर कुठल्या मुलांना मग कशा प्रकारचे उपचार करावे लागतात? तो डोकंदुखीचं पहिलं आमचं पूर्ण टीम आहे जे करते. एक हे डॉक्टर आहे, पीडियाट्रिशियन आहे, जो आम्हाला पाठवतं की हे बच्चाचं डोकं दुखतं. कधी कधी आम्हाला वाटलं की काय आहे, सिरियस आहे, तो आम्ही न्यूरोसर्जनला पाठवते. आमच्याकडे सायकॉलॉजिस्ट आणि सकायट्रिस्टची बी जरुरी आहे. काही बच्चेमध्ये खूप स्ट्रेसचे कारणचे डोकं दुखायची प्रॉब्लेम होते. आम्हाला वाटलं की बच्चाला स्ट्रेस होत नाही, हे खूप गलत चीज आहे. बच्चाला खूप स्ट्रेस होते. नवीन क्लासमध्ये झाला, फ्रेंड्स तिला खेळत नाही बरोबर, टीचर गुस्सा केला, मार्क्स येत नाही बरोबर, घर बदली केलाय. तुम्हाला माहीत नाही की हलका चीजमध्ये असं बच्चाला किती स्ट्रेस होऊ शकते. आणि हे स्ट्रेस ट्रान्सफर होते की डोकं दुखायचं. कधी कधी खूप बच्चे घरीमध्ये आणि हे एक बच्चा बीचमध्ये आहे, तिला आयडेंटिटी मिळत नाही, तर ते डोकं दुखणं चालू होतं आणि ते प्रॉब्लेम होते. तो सायकॉलॉजिस्ट, सकायट्रिस्ट, डेव्हलपमेंटल पीडियाट्रिस्ट सगळं पेशंटला सगळं थेरपिस्टची साथमध्ये आम्हाला फायदा पडते. तो हे पूर्ण एक टीम आहे बच्चाला मदत करायला. बरोबर. तुम्ही मगाशी एक उल्लेख केलात डॉक्टर अनायता, की स्ट्रेस मुलांमध्ये असतो आणि अशा वेळेला मानसोपचार तज्ज्ञांची खूप गरज आहे. हा मुद्दा आणखी सांगा तुम्ही. म्हणजे मुलांमध्ये स्ट्रेस असतो आणि त्यासाठी एखाद्या सायकियाट्रिस्टची त्याला गरज असते. त्या उपचारातला हा महत्त्वाचा टप्पा आहे. हो, पर इम्पॉर्टंट आहे की बच्चाला पण असं होऊ शकते, आणि जितकी जल्दी आम्ही पहचान केला आणि जितकी जल्दी आम्ही बच्चाला मदत केलं, तर ते प्रॉब्लेम जास्त वाढणार नाही. समजलं? स्ट्रेस खूप इम्पॉर्टंट आहे बच्च्यामध्ये. तुम्ही सोचा की आम्हाला नवीन नोकरी आम्हाला जायचं की नवीन बॉस आला आमच्या, तर आम्हाला पण स्ट्रेस होते. सोच बच्चाला नवीन टीचर आली, क्लासमध्ये दुसरा दोस्त आलाय, स्कूल बदली केलाय, सिटी बदली केलाय, घर बदली केलाय, आसपासचे दोस्त सगळं बदली, तर खूप चीजचे कारण स्ट्रेस होते. आणि हे मायग्रेन आणि दुसरं डोकं दुखायचं स्ट्रेसचे कारणचे चालू होते. तर ते डॉक्टर नरेशजी, एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्याकडे येतो. आपल्या मुलाला ब्रेन ट्यूमर झाला हे पालकांना कळल्यानंतर त्यांना पहिला खूप मोठा मानसिक धक्का बसतो. पण अशा वेळेला तुम्ही आता आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पालकांना सांगा की कुठले कुठले उपचार आहेत, की त्यांना आश्वस्त करा की उपचार आहे, त्या उपचारांनी ब्रेन ट्यूमर तुमचा बरा होऊ शकतो. म्हणजे पहिली जी स्टेज आहे, दुसरी स्टेज आहे, तिसरी स्टेज आहे, आणि उपचाराचा कालावधी काय असणार? कभी भी जब ब्रेन ट्यूमर का बच्चा हमारे पास आता है तो पहले, आज इतने अच्छे इमेजिंग टेक्नोलॉजी है, MRI है, कि हमको पता चल जाता है कि ये सादी गांठ है या फासरने वाली गांठ है. एक बार बच्चों में ये भी होता है कि हमको पूरा स्पाइन का भी स्क्रीनिंग करना होता है कि खाली ब्रेन में ही नहीं है कि स्पाइन में भी फैला हुआ है, क्योंकि ट्रीटमेंट बहुत डिफरेंट होता है. पहला इलाज सर्जरी ही होता है, क्योंकि अपने को बायोप्सी लेना रहता है. ब्रेन एक ऐसा अंग है जहाँ पे एवरी
टिश्यू इज़ वेरी वेरी इंपॉर्टेंट एंड मार्जिन ऑफ एरर इज़ वेरी लो। और हमको एक बड़ा बैलेंसिंग एक्ट करना पड़ता है कि ज़्यादा से ज़्यादा ट्यूमर भी निकालें और कम से कम नया कोई तकलीफ बच्चे को न दे दे। अच्छी चीज़ ये है कि बच्चों में सादी गांठ बहुत पाई जाती है, तो वो कम्प्लीटली सर्जिकली रिमूव कैन बी रिमूव। अगर मैलिग्नेंट भी रहती है तो भी कीमोथेरेपी और रेडिएशन से उस पर कंट्रोल पाया जा सकता है। और अभी जो कॉमनेस्ट ब्रेन ट्यूमर बच्चों में देखते हैं मेडुलोब्लास्टोमा बोलते हैं, और उसका आज हम सक्सेस रेट मोर देन 70% इन अ 10 ईयर सर्वाइवल, दैट इज़ क्वाइट गुड एक्चुअली। ब्रेन ट्यूमर का जो पेरेंट्स है वो डर जाते हैं क्योंकि उन्होंने पहले ऐसे सुना नहीं है और पहले ऑपरेशन के टाइम में कुछ हो जाएगा वो डर रहता है। आज एनेस्थीसिया टेक्निक्स, आईसीयू में जो पीडियाट्रिक आईसीयू टेक्निक्स है, और इवन ड्यूरिंग द ऑपरेशन वी हैव ऑल दिस लेटेस्ट टेक्नोलॉजी, न्यूरो नेविगेशन है, माइक्रोस्कोप है, एंडोस्कोप है, जिससे अपन मिनिमली इन्वेसिव करके भी अपने को बायोप्सी मिल सकता है। ये सब एसआरसीसी में है? हाँ, एसआरसीसी में हमारे पास ये पूरा टीम अप्रोच होता है और सब कुछ है अवेलेबल है। डॉक्टर नरेश जी, ये जो आपने सब हे जे तुम्ही सगळे उपचाराच्या हे सांगितल्या, स्टेज सांगितल्या, तर हा उपचाराचा कालावधी वेळ किती लागू शकतो? म्हणजे डॉक्टरांकडे आल्यापासून, डायग्नोज झाल्यापासून ते तो रुग्ण, तो मुलगा ठणठणीत बरा होईपर्यंत किती वेळ लागू शकतो? अगर अपन मीन टाइम देखते हैं हॉस्पिटल स्टे ऑफ अ ब्रेन ट्यूमर इन अ चाइल्ड, इट इज़ लेस देन 7 days एक्चुअली। 7 दिन में हम बच्चे को वापस घर भेज सकते हैं। 7 दिवसात मुलगा अगदी घरी जाऊ शकतो? यस। डॉक्टर अनायता, हे खूप मला वाटतं जे आपला कार्यक्रम बघत असतील पालक त्यांच्यासाठी खूप दिलासा देणारी ही माहिती आहे की जरी ब्रेन ट्यूमर झाला तरी तुम्ही घाबरून जाऊ नका, अगदी 7 दिवसात तुमचा मुलावर उपचार होऊन तो घरी परतू शकतो। तुम्हाला इतक्या वर्षांचा अनुभव आहे, तर कुठल्या कुठल्या वयोगटातली मुलं साधारणतः तुम्हाला दिसतात की त्यांना डोकेदुखीची समस्या जास्त प्रमाणात येते? खूप कमी, ओके, नंबर खूप कमी आहे। 90% बच्चाला भरती करायला पण जरुरी आहे नाही, समजलं? पण एज ग्रुप सांगू शकाल? एज ग्रुप युजली 7-8 वर्षाचं आणि लगभग 12-13-14 वर्षावर चान्स आहे की हे त्रास होऊ शकते। जास्त प्रॉब्लेम आम्हाला कधी वाटतं 10-12-14 वर्षाला बच्चाला, जे ॲडोलसंट बच्चाला चालू होतं ना, तधी जास्त त्रास होते। नाही तो युजली चान्स, ट्यूमरची बात अलग आहे, ट्यूमर कधी पण होऊ शकतं, बचपनपासून होऊ शकते आणि मोठ्या बच्चाला पण होऊ शकते। बचपनमध्ये अलग ट्यूमर होणार, मोठ्या झाला तो थोडी अलग होणार, 12-13 वर्षाचं होलं तर ते दुसऱ्या टाईपचं, ते आम्हाला माहीत आहे की उंमर काय आहे, कुठे ब्रेनमध्ये आणि कोणची टाईपची ट्यूमर आहे। पण ट्यूमर सोडून तुम्ही डोकं दुखायचं सांगितलं तो खूप कमी, भरती करायला खूप कमी, आणि ते पण ते लगभग 10-14 वर्षाला बच्चाला जास्त आहे। बरोबर। डॉक्टर अनायता, आणखीन एक प्रश्न आहे जो माझ्या मनात पण आहे आणि प्रेक्षकांच्या मनात सुद्धा असू शकतो, ते म्हणजे एकदा ट्रीटमेंट घेतल्यानंतर पुन्हा काही काळानंतर पुन्हा ब्रेन ट्यूमर होऊ शकतो किंवा पुन्हा काही तशी आजाराची समस्या उद्भवू शकते? तो पहिलं मी ब्रेन ट्यूमरची सांगणार नाही, पहिलं मी डोकं दुखायचं सांगणार। नॉर्मल डोकेदुखी। हां, तो डोकं दुखायची जसं मी सांगितलं 80% मायग्रेनची प्रॉब्लेम आहे। मायग्रेनची कसं सांगितलं, दुनियामध्ये 50% लोकला मायग्रेन आहे, ओके, तो हे जिंदगीभर राहणार, हे जाणार नाही। तो आम्हाला काय शिकायचं की आम्हाला मायग्रेन आला ना तो कधी येते 2-3 महिना भरून येते, नंतर 9-10 महिना 1-2 वर्ष बंद होतं, नंतर परत येऊ शकते। तो जदी जिंदगी पर असर पडला आणि जसं मी सांगितलं बच्चा स्कूल जात नाही, परत पढाई करत नाही, स्वभाव बदली झाला, तरी आम्ही दवा देते तिला। ते दवाची कॉस्ट युजली 3 जास्तमध्ये जास्त 6 महिना आम्ही देणार, नंतर आम्ही बंद करतो सगळं। पर आम्ही आई बाप्पाला आणि बच्चाला शिकवते की जिंदगीमध्ये आमची लाईफस्टाईल कसं चेंज करायचं, की आगे जाऊन परत मायग्रेन आली तो काय करायचं। मोस्ट इम्पॉर्टंट, पाणी बरोबर पाहिजे, त्याला जास्त पाणी पिवायचं, तो कमसे कम 3-4 लिटर दिवसमध्ये बच्चाला पियायचं। रेग्युलर मील्स खायचं, ते कधी कधी ब्रेक सोडलं, लंच सोडलं, खेळायला गेलं आणि जेवलं नाही बरोबर ते बंद करायचं। रेग्युलर दिवसमध्ये 3-4-5 लहान मील्स द्यायचं। झोप खूप जरुरी आहे, कमसे कम लहान मुलाला कमसे कम 10 तास झोप पाहिजे, मोठ्या मुलाला कमसे कम 8 तास पाहिजे। तुम्हाला नाही, आम्हाला पण 7 तासची झोप पाहिजे। अगदी बरोबर, समजलं का? झोपलं बरोबर, पाणी बदनमध्ये आहे, जेवलं बरोबर, आणि नंतर लाईफ स्ट्रेसची आहे तो योगा, मेडिटेशन, आणि लहान बच्चाला योगा मेडिटेशन करायला कठीण आहे, बरोबर, तो एक्सरसाइज करायचं खूप जरुरी आहे। का एक्सरसाइजमध्ये जे केमिकल्स येत ना बदनमध्ये ते खूप फायदा देते। तो हर बच्चाला कम से कम 1 तास काही ना काही एक्सरसाइज करायची जरुरी आहे।
तो आम्ही लाईफस्टाईलची चेंजेस शिकवते आणि दवाची गरज आहे तो ते देते. पण दवा फक्त 3-6 महिना, परत आली 2-3 वर्षानंतर परत आम्ही ट्रीट करणार. परत आली मोठ्या माणसमध्ये ते परत आम्ही ट्रीट करणार. ट्युमरचे कारण तुम्ही सांगते, हो कधी कधी ट्युमर परत येऊ शकते. ऑपरेशन बिलकुल मतलब असं बुद्धीची जगामध्ये आहे की आम्ही सगळं काढू नाही शकत, तो परत यायची चान्स आहे. पर ते आम्ही स्कॅन करते, फॉलोअप करते रेग्युलर, पर फटाफट आम्हाला माहीत आहे की काय त्रास आहे आणि ते फक्त मलिग्नंट ट्युमर आहे. आणि मलिग्नंटमध्ये पण सर सांगितलं 15% आहे सगळं ट्युमरमध्ये. तो चान्सेस व्हेरी लेस. डॉक्टर अनिता, तुमचं एक वाक्य खूप महत्त्वाचं होतं की आम्ही मुलांची जीवनशैलीच चेंज करतो, आणि खरं म्हणजे तीच खूप महत्त्वाची. डॉक्टर नरेशजी, तुमच्याकडे येतो. किती मोठ्यांचीच नाही तर लहान मुलांची देखील जीवनशैली बदललेली आहे. रात्रभर जागतात, टी व्ही बघतात, खूप कॉम्प्युटर गेम खेळतात, बैठे गेम खेळतात, बाहेर जात नाहीत, आणि त्यामुळे ही सगळी कारणं आहेत. तरी तुम्ही कार्यक्रमात जाता आता पालकांना काय संदेश द्याल की डोकेदुखीच्या या सगळ्या मुद्द्यावर? एक चीज़ जो इम्पोर्टेंट मैसेज जाना चाहिए अपने प्रोग्राम के माध्यम से, कि जो सिर दर्द होता है सब में ब्रेन ट्यूमर नहीं होता है. लेस देन मे बी 2 or 3%, मे बी मोर लेसर देन दैट. दूसरा इम्पोर्टेंट मैसेज ये जाना चाहिए कि अगर ब्रेन ट्यूमर डायग्नोस भी हो गया है तो दैट इज़ नॉट द एंड ऑफ द लाइफ. उसका आज ट्रीटमेंट अवेलेबल है, और आप आपके फिजिशियन है या पीडियाट्रिशियन है उनको कांटेक्ट करिए, और वो आपको अच्छी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल में रेफ़र कर सकते हैं. होता है ऐसा है कि अपने पुराने एक्सपीरियंस इतने ख़राब होते हैं लोगों के कि बोलते ब्रेन ट्यूमर है, अभी आप बच्चे का क्यों इलाज करना. और हमारे यहाँ पे सोशल सिक्योरिटी सिस्टम भी है जहाँ पे पुअर से पुअर बच्चों का भी फ्री में इलाज हो जाता है. तो ऐसा नहीं है कि पैसे की वजह से भी इलाज नहीं हो रहा. डॉक्टर अनिता, जाता तर तुम्ही प्रेक्षकांना काय सांगा? प्रेक्षकाने सांगते की डोकं दुखायची प्रॉब्लेम बच्चेमध्ये खूप कॉमन आहे. ओके, आईबापाला सोडायचं नाही, ध्यान ठेवायचं, कोई डॉक्टरला एक वेळ जाऊन दाखवायचं. हलका डोकं दुखायचं मायग्रेनची आहे तो काही फिकरची बात नाही आहे, मोठं चीज आहे तो ते नक्की डॉक्टरला दाखवायचं आहे. मायग्रेनची पण प्रॉब्लेम आहे, स्ट्रेसची प्रॉब्लेम आहे, तो आम्हाला दवाची जरुरी नाही आहे 90% मध्ये. पर हर बच्चाला लाईफस्टाईल जे चेंज करायचं खूप इम्पॉर्टंट आहे का हे डोकं दुखायची प्रॉब्लेम शायद जिंदगीभर राहणार. आणि पाणी, जेवण, झोप आणि एक्सरसाइज हे 4 चीज आम्ही हर बच्चाचं ध्यानमध्ये ठेवलं तर मला वाटतं आगे जाऊन पण मोठ्या माणसाला खूप फायदा पडणार. आणि मला वाटतं प्रत्येक डोकेदुखी ही ब्रेन ट्यूमर नसतो, हे पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही दोघांनी विविध अंगातून खूप महत्त्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि जरी काही आजार झाला, जरी डोकेदुखी असेल तरी मला वाटतं SRCC मध्ये सगळे अद्ययावत उपचार आहेत. तिथं आल्यानंतर तुम्ही तुमचा आजार तर बरा होईलच, पण तुम्हाला एक नव्यानं जगण्याकडे जीवनाकडे बघण्याची दृष्टी मिळेल. तुमचे पूर्णपणे लाईफस्टाईल चेंज होऊ शकेल. धन्यवाद तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल. हॅलो 24 तास या खास कार्यक्रमात आता इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. विठू माऊलीचा गजर म्हणजे